केल्यानंतर त्यातनं आपल्याला त्यांना टॉनिक असतं, डिवॉर्मिंग असतं, परत प्रत्येक वयानुसार वेगवेगळे सुग्रास असतं. हे आपल्या रिसर्चमधून आपल्याला माहीत झालं. तर मग त्याच्या नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय वडनेर तालुका परांडा येथे. तर कालवडी संगोपन विषयी आपण आज संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत. कालवडी संगोपन कसे करावे आणि कोणत्या महिन्यात त्यांना कोणता आहार द्यावा ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? मी महेश माने, राहणार वडनेर, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. तर कालवडी म्हणजे आता जे जुने आहेत त्यांना बऱ्याच जणांना माहीत असतं, पण जे माझ्यासारखे नवीन आहेत, ज्यावेळेस मी नवीन धंदा सुरुवात केला त्यावेळेस मला जे कालवडी तयार करताना अडचणी आल्या किंवा माहिती नसल्यामुळं काय लॉस झाला ते आपण इथून चर्चा करू इथून पुढं. तर ज्यावेळेस आपल्या गोट्याला सुरुवात केली त्यावेळेस आपली एक गाय होती, त्यानंतर 2 झाले, मग त्या 2 गायींना कालवडी झाल्या. मग त्यावेळेस जास्त काही माहिती नव्हती. म्हणजे जुने शेतकरी त्यांना विचारून वगैरे आपण गायी सांभाळल्या केल्या. तर त्यात असं झालं की आपल्या 15 महिन्याच्या कालवडी झाल्या तरी त्यांचं 200 किलो किंवा 210 किलो असं वजन होतं. मग हळूहळू यूट्यूबच्या माहितीतून किंवा जे आपले जवळचे नातेवाईक असतील जे दूध धंद्यात पहिल्यापासून त्यांना विचारून सुरुवात केल्यानंतर त्यातनं आपल्याला त्यांना टॉनिक असतं, डिवॉर्मिंग असतं, परत प्रत्येक वयानुसार वेगवेगळे सुग्रास असतं. हे आपल्या रिसर्चमधून आपल्याला माहीत झालं. तर मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की ज्यावेळेस आपल्याला ब्रीडिंगची पण माहीत झाली, मग त्यावेळेस 1-2 कालवडी झाल्या त्यावेळेस त्यांना आपण नवीन शेड्यूल चालू केलं. मग त्या शेड्यूलमध्ये आपलं कालवड जन्माला आलं की 10 दिवसांनी आपण त्याला डिवॉर्मिंग केलं फर्स्ट. परत 10 दिवसांनी डिवॉर्मिंग केल्यानंतर त्याला आपण त्याच दिवशीपासून बोविग्रो आणि कप स्टार्टर म्हणून सुग्रास मिळतं ते सुरुवात केली. आणि हे सुरुवात कंटिन्यू जे आहे कप स्टार्टर हे 6 महिने ठेवलं आणि डिवॉर्मिंग जे आहे ते 6 महिन्याचं प्रत्येक महिन्याला केलं. आणि 6 महिन्यानंतर ते डिवॉर्मिंग प्रत्येक महिन्याचं बदलून 3-3 महिन्यावर सुरुवात केली. आणि 6 महिन्याचं जे आपलं सुग्रास आहे हे कप स्टार्टर फक्त आपण 6 महिने वापरले. तिथून पुढे काप ग्रोवर कधी की आपण AI करेपर्यंत AI केल्यानंतर आपण 2-3 महिन्यांनी चेक केल्यानंतर ती कन्फर्म झाली की तिथून परत काप ग्रोवर बंद करून आपण तिथून हिपरफीड सुरुवात करतो. आणि हिपरफीड हे 8व्या महिन्यानंतर वापरायचं. 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये ट्रान्झिशन फीड वापरायला सुरुवात करायची. आणि याल्यानंतर आपलं तिचं जी मिल्किंगचं जे दूध असेल ते आपण वापरायला सुरुवात केली. तर आता शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की हे 3-4 जे प्रकारचे आपण सुग्रास वापरतो ते का वापरायचं. ह्याच्यात असं होतं की आपण ज्यावेळेस दुधाचं सुग्रास वापरतो ते जनावर खातं पण त्याला ते रिझल्ट मिळत नाही कालवडींना, कारण ते दूध वाढीसाठी, ते काय शरीर वाढीसाठी किंवा तुमची आतली पिशवी वाढीसाठी नाही. त्यामुळं आपण खर्चही करतो आणि रिझल्टही मिळत नाहीत. त्यामुळं जर तुम्ही हे जर आलटून पलटून सुग्रास बदललं तर तुम्हाला रिझल्टही मिळतील आणि जे खर्च होतं ते आपलं सार्थक पण होईल त्या गोष्टीचं. तर आता त्यात काय बदल आहे, हे दूध वाढीसाठी तुम्हाला कॅल्शियम जास्त असणार, परत भविष्यात गाभण राहण्यासाठी त्यात फॉस्फरस असणार तुम्हाला, आणि ह्याच्यात तुम्हाला वाढीसाठी प्रोटीन वगैरे जास्त असतं. त्यामुळे हे वापरणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस तुमचं कप स्टार्टर वापरता त्यावेळेस त्याची वाढ होते आणि खायला वगैरे त्याला मदत होते. ज्यावेळेस तुम्ही ग्रोवर वापरता त्यावेळेस त्याची पिशवीची वाढ होते, कारण आपण ग्रोवर संपत येताना आपण त्याला AI करणार आहे त्यावेळेस त्याला पिशवीची वाढ होते किंवा काय पिशवीत प्रॉब्लेम असेल तर ते कमी होतात. परत आपण गाभण राहिल्यानंतर हिपरफीड जे देतो त्यामध्ये तुमच्या आतमध्ये जे गर्भ आहे त्याची वाढ होणार, तुमच्या कालवडीची वाढ होणार, तब्येत होणार, कारण तिला पुढं 10 महिने दूध द्यायचं आहे, त्यासाठी तिची तब्येत होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झिशन फीड देता त्यावेळेस तुमचं गायींचं काय होतं, ज्यावेळेस आपण दुधाचं सुग्रास देतो काय गायींचं दूध गळतं, बसल्यावर त्यांचं दूध गळतं, हे प्रॉब्लेम ट्रान्झिशन फीडने येत नाहीत, कारण त्यात दूध वाढीचे प्रकार नसतो. त्यामुळं मग तुमचं दूध गळणार नाही. ज्यावेळेस तुमची गाय येणार आहे त्यावेळेस तिची जे त्रास होणार आहे तो कमी त्रास होतो आणि झार पडायलाही त्याची मदत होते या ट्रान्झिशन फीडची. त्यामुळं प्रत्येक स्टेजवर सुग्रास बदलणं गरजेचं आहे. असं आहे. जन्मल्यापासून संगोपन कसं असतं कालवडीचं? किती महिने दूध पाजता तुम्ही? जन्मल्यापासून आपण त्याला 3 महिने दूध पाजतो. तर 3 महिने दुधामध्ये आपण जन्मल्या त्याला अर्ध्या तासाने आपण त्याला चिक पाजतो. चिक पाजल्यानंतर सकाळी त्याचा एक 1.5 लिटर, परत रात्री 2 लिटर, सकाळी 2.5 लिटर, अशा पद्धतीने आपण 2.5 महिने सकाळी 2.5 रात्री 2.5 दूध पाजतो. आणि शेवटच्या 15 दिवसात आपण ते कमी करत येतो. दुधासोबत आपण बोविग्रो पण देतो. परत
3 महिने प्रमाणात असतं? सकाळी त्याच्यावर डॉक्टरांनी लिहिल्याप्रमाणे किंवा ज्या त्या बाटलीवर लिहिलेलं आहे त्याचा 20 मिलीचा डोस आहे, 20-25 मिली, त्याप्रमाणे आपण ते दुधामध्ये सोडतो आणि ते दुधासोबत देतो. किती टाइम? सकाळी एकदा आणि रात्री एकदा, ह्या पद्धतीने. परत 3 महिने झाल्यानंतर बोविग्रोही बंद होतं त्याचं आणि दूधही बंद होतं. ते बंद झाल्यानंतर आपण बेस्ट काप म्हणून चालू करतो. ते बेस्ट काप जातं त्याला जवळजवळ 8 ते 9 महिन्यापर्यंत. त्याच्यावर पण त्याचा डोस लिहिलेला आहे, काय तो तुमचं 25 ग्रॅम 50 ग्रॅम जे असेल त्या पद्धतीने आपण ते देतो. आणि त्यानंतर आपण 9 ते 10 महिन्याचं कालावधी झाल्यानंतर ते आपण जे कप स्टार्टर देतोय त्याला, त्यामध्ये आपण ते सुग्रासामध्ये जी आपली गोळीपेंड आहे त्यामध्ये आपण ते बेस्ट कापची पावडर टाकतो. कुठली गोळीपेंड वापरायची? आपण 6 महिन्यापर्यंत कप स्टार्टरच वापरतो. त्यात तुम्ही मग कुठली वापरायची ती तुमच्या पद्धतीने वापरा. मी स्वतः गोदरेजची वापरतो, तुम्हाला ज्या कंपनीची वापरायची ती वापरा. 6 महिन्यानंतर आपण काप ग्रोवर चालू करतो आणि काप ग्रोवर सोबत आपलं बेस्ट काप आपलं संपलं 9 महिन्यानंतर की त्यासोबत आपण हिप ग्रो म्हणून मिळतो एक पुडा. ते हिप ग्रो आणि काप ग्रोचं सुग्रास हे आपण चालू करतो. तर हिप ग्रोने काय होतं, तुमच्या गायची आतली पिशवी आहे त्या पिशवीची वाढ होणं किंवा त्याला मॅच्युरिटीमध्ये लवकर पुश करणं कालवडासाठी ह्या गोष्टी होतात. आणि ह्या गोष्टी केलेल्याच आणि न केल्याचा मी स्वतः फायदा पाहिलेला आहे. 15 महिन्यात जी माझी कालवड 200 किलो भरायची तीच आता आपण चेंज केल्यामुळं 15 महिन्यात माझी कालवड 350 प्लस मिळायला लागली. म्हणजे जो 100 किलो 125 किलो सुद्धा फरक पडायला लागला असं आहे. आणि इतक्या दिवस आपण जे आडमुठ जे आपण राबत होतो कालवडींच्या मागं, त्यात आपला पैसे वाया जात होते आणि वेळही वाया जात होता. तो आपला वेळ वाचायला लागला. कारण पण आपला एक क्रायटेरिया आहे पहिलं कालवड भरण्याचा की तिचं 300 प्लस वजन असलं पाहिजे, तिचा पहिला मास सोडून दुसरा तिसरा माज असावा आणि दुसरी गोष्ट तिला 15 महिने कंप्लीट पाहिजे. ह्या 3 गोष्टी असल्यावर आपण कालवड भरतो. हेच आधी काय व्हायचं, 15 महिन्याची कालवड असायची पण तिचा पहिलाच माज असायचा किंवा वजन 300 नसायचं. त्यात आपलं क्रायटेरिया फुलफिल होतोय ह्या आपल्या टेक्निक वापरण्यामुळे. कालवड जन्मल्यापासून माझ्यावर किती दिवसात येते? आपल्या कालवड आधी 13-14 महिन्याचे झाल्यावर माझ्यावर यायचे, पण आता आपण थोडं टेक्निक बदलल्यापासून 11 महिन्यापासून 10 महिन्यापासून माझ्यावर यायला सुरुवात होती. पण आपण ते 15 महिन्याचं होईपर्यंत भरत नाही. कारण त्यात पण काय झालं, एक कालवड आपण कमी वय असताना आणि कमी वजन असताना भरली होती. म्हणजे तिचं वजन होतं 280 समथिंग. तर तिची येताना भरपूर अब्द झाली. जवळजवळ तिला 1 ते 1.5 तास आबादल्यानंतर तिचं हे व्यवस्थित वेध झालं नाही. आणि ज्या कालवडीला आपण व्यवस्थित वयात भरतो त्यांना हे अडचणी येत नाहीत असे. त्यामुळं जास्त लवकर भरायची पण गडबड करू नये. कारण मला जर भरायची म्हणलं तर माझं 10 महिन्यात आता 300 किलोचं कालवड होतंय आणि 2दा माझ्यावर आलेलं असतंय. पण ते भरल्यानंतर गायला त्रास आहे आणि आपला खर्च पण वाढू शकतो पुढं असं. कालवडाची गाय किती दिवसात तयार होते? कालवड आपल्या गाय आपल्यात 20 ते 24 महिन्यामध्ये तिचं पहिलं वेत होतं कालवडाचं. हेच आधी आता म्हणजे जे दुसरे आहेत जे जुन्या पद्धतीनेच अजून पण त्यांचं शेड्यूल आहे, त्यांचे 3-3 वर्ष जरी राहिले तरी त्यांचं वेत होत नाही. आणि आपलं जी गाय आहेत हे 20 ते 24 महिन्यामध्ये पहिलं वेत होतं असं. आता गाय वेल्यावर डायरेक्ट गायीला कालवड पाजणं योग्य का बाटलीनं दूध पाजणं योग्य? गायला डायरेक्ट दूध पाजणं चुकीचं आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस ते 1 महिना होईल किंवा सुरुवातीला पण ते त्या गायला डुसणे देतं किंवा त्या सडाला चावतं, सडाला दुःख झालं तर ते गाय आपल्याला धार काढताना ताप करते. आणि काय वेळेस गायला मग त्या वासरासाठी पानं चोरण्याची सवय लागते. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी. तर त्यासाठी आपण काय लोक त्याला मग बाजूला, सगळे तर शक्यतो बाजूलाच पाजतात, पण कोणी बकेटीत कोणी पाटीत पाजतं तरी चुकीचं आहे. कारण ज्यावेळेस तर पाटीत पेतं ना त्यावेळेस त्याचं जे दूध आहे त्याचा जो चाऱ्याचा कप्पा आहे त्याच्यात जातं आणि तो व्यवस्थित डेव्हलप झालेला नसतो आणि त्यामुळे तुमच्या कालवडाची वाढ खुटते. आणि दुसरं, पाटीत पाजलेल्या कालवडाला पाणी प्यायची सवय लागते. ज्यावेळेस आपण त्याला पाणी पाजायला नेतो का त्याला ते दुधासारखंच वाटतं आणि ते जसं दूध पितं तसंच ते पाणी एक्स्ट्रा पिण्याची सवय लागते. त्यामुळे काय होतं, त्याचं पोट सुटणं किंवा काय जास्तच पाणी पिलं तर रक्ताची लघवी होऊन काय वेळेस कालवड दगावतं. पण त्यामुळं कालवडाला शक्यतो दूध बाटलीनंच पाजावं. बाटलीनं पाजल्यामुळं त्याच्या वाढीलाही मदत होते आणि आपल्याला पाजण्याचा पण त्रास कमी होतो
असं आहे. कालवडीला पाणी किती दिवसापासून चालू करतात? कालवडीला पाणी एक 15 ते 20 दिवसापासून चालू करावं. शक्यतो पावसाळ्यात उन्हाळ्यात ते पेत नाही, पण उन्हाळ्यात एक 10 ते 15 दिवसांनी ठेवायला चालू करावं. ते पण थोडं थोडं, एक समजा तुम्हाला त्याला 2 लिटर ठेवायचंय तर ते 3-4 टप्प्यामध्ये ठेवा. सकाळी अर्धा लिटर, थोड्या वेळाने अर्धा लिटर. एकदम ठेवलं ते एकदम प्यायची सवय लागली तर त्यामुळे पण कालवडाची वाढ खुटते आणि ते 2 ते 3 वर्ष होईपर्यंत ते पाण्यासाठी ते वसावसा करणार किंवा ते रक्ताची लघवी करणार ह्या गोष्टी होतात. त्यामुळे पाणी देतानाही विचार करूनच द्यावं लागतं. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.